PV is equal to nRT, 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 PV is equal to exam fear. Why you care when Akash is here? So hello dear students, मी आकाश आपल्या लाडक्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहोत. सो थर्मोडायनॅमिक्स व्हिडिओ लेक्चर सिरीज मधला नेक्स्ट पार्ट दॅट इज द थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. त्यामध्ये आपल्याकडे पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस. सर्वात पहिले आपल्याला माहिती असायला पाहिजे आयसोथर्मल प्रोसेस मीन्स काय, बरोबर आहे. तर इथं एक शब्द यूज केला गेला आहे दॅट इज द थर्मल. थर्मल म्हणजे टेम्परेचर, थर्मल म्हणजे टेम्परेचर. आयसो मीन्स कॉन्स्टंट, आयसो मीन्स कॉन्स्टंट. तर जी प्रोसेस कॉन्स्टंट टेम्परेचर होणार, जी प्रोसेस कॉन्स्टंट टेम्परेचरवर कंप्लीट होणार, पार पडणार, तिला म्हटल्या जाणार आयसोथर्मल प्रोसेस. ओके, आयसोथर्मल प्रोसेस इज क्लिअर टू यू नाव. नाव आपलं आयसोथर्मल प्रोसेस मध्ये पुन्हा एक प्रोसेस दिली आहे दॅट इज द एक्सपान्शन प्रोसेस. आयसोथर्मल एक्सपान्शन प्रोसेस. ओके, तर आयसोथर्मल एक्सपान्शन प्रोसेस मध्ये आपल्याला सिस्टीमने केलेलं वर्क आणि हीट ऍडेड टू द सिस्टीम हे दोन इक्वेशन कॅल्क्युलेट करून दाखवायचे आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला समजलं असेल की आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस ज्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. ओके, नाव व्हॉट इज एक्सपान्शन काल पाहिलं होतं आपण. ओके, तर व्हिडिओ लेक्चर नंबर 3 मध्ये एक्सपान्शन व्हॉट इज मीन बाय एक्सपान्शन अँड व्हॉट इज मीन बाय कॉम्प्रेशन आपण पाहिलेलं आहे. सो एक्सपान्शन, एक्सपान्शन कसं वाचलं जाते. एक्सपान्शन, एक्सपान्शनला वाचणे कसं, एक्सपान्शन. ओके, तर एक्सपान्शन प्रोसेस, एक्सपान्शन प्रोसेस आयसोथर्मल कॉन्स्टंट टेम्परेचर. एक्सपान्शन मीन्स इन्क्रीज इन द व्हॉल्यूम. त्यानंतर प्रोसेस अशी एक प्रोसेस आहे जिच्यामध्ये सिस्टीमचं व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे, एक्सपांड होत आहे. त्यानंतर आयसोथर्मल प्रोसेस. ओके, सो इन दिस प्रोसेस वी हॅव टू कॅल्क्युलेट द वर्क डन अँड हीट. ओके, व्हेरी व्हेरी सिंपल डेरिवेशन इट इज. पहा कसं. Consider a system is isothermally expanded from its initial state to final state. पहा, जे मी म्हटलं होतं तुम्हाला ते चित्र इंग्लिश मध्ये लिहिलं आहे, इंग्लिश. ओके, तर जे मी तुम्हाला सांगत आहोत ते बिलकुल इथे लिहून आहे. कसं की एक्सपान्शन, एक्सपान्शन मध्ये काय होते, सिस्टीम छोटीशी राहते, त्या छोट्याशा सिस्टीमचं काय होते, एक्सपान्शन. ओके, म्हणजे सिस्टीम इनिशियली छोटी होती, तिचं झालं एक्सपान्शन. कन्सिडर सिस्टीम इज आयसोथर्मली एक्सपांडेड. एक सिस्टीम आहे जिला आपण आयसोथर्मली एक्सपांडेड केलं फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट, फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट, फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. त्या सिस्टीमला आपण काय केलं, आयसोथर्मली एक्सपांडेड. लेट PIVF बी द इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम, लेट PFVF बी द फायनल प्रेशर अँड व्हॉल्यूम. ओके, नाउ एक्सपान्शन प्रोसेस मध्ये, एक्सपान्शन प्रोसेस मध्ये, एक्सपान्शन प्रोसेस मध्ये काय होते पहा. एक्सपान्शन प्रोसेस मध्ये सिस्टीम छोटी राहते आधी, त्या एक्सपान्शन प्रोसेस मध्ये सिस्टीम च एक्सपान्शन होते, म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम इतकुसं, फायनल व्हॉल्यूम थोडं मोठं. मग सिस्टीमचं इनिशियल व्हॉल्यूम हे फायनल व्हॉल्यूम पेक्षा कमी राहील. सिस्टीमचं इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम पेक्षा कमी. ओके, अँड प्रेशर, व्हॉट अबाउट प्रेशर, इनिशियल प्रेशर फायनल प्रेशर पेक्षा ग्रेटर राहील. नाव यावाल्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे, चेंज तर होणार नाही आहे कारण की टेम्परेचर आहे कॉन्स्टंट. चेंज इन टेम्परेचर होणार आहे का, बिलकुल नाही. ठीक आहे, तर यावाल्या आयसोथर्मल प्रोसेस मध्ये, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर चेंज होणार नाही. देयरफॉर डेल्टा टी इक्वल टू 0. ओके, चेंज इन टेम्परेचर 0. नाव युजिंग बॉइल्स लॉ, जर आपण बॉइल्स लॉ यूज केला, जर आपण बॉइल्स लॉ यूज केला, बॉइल्स लॉ काय असते, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, दॅट इज द बॉइल्स लॉ. तर बॉइल्स लॉ इज इक्वल टू आपल्या बॉइल्स लॉ आहे आपल्याकडे PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, नाव फॉर इनिशियल स्टेट,
इनिशियल स्टेट साठी बॉयल्स लॉ कसा लिहिता येईल? इनिशियल प्रेशर इंटू इनिशियल व्हॉल्यूम इज ऑल्सो कॉन्स्टंट. सिंपल गोष्ट आहे ना. बॉयल्स लॉ आपल्याला काय सांगते? पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. देन फॉर इनिशियल स्टेट साठी जर आपण बॉयल्स लॉ यूज करतो म्हटलं तर ओके, कसा यूज करायचा? इनिशियल प्रेशर इंटू इनिशियल व्हॉल्यूम आणि ते प्रोडक्ट आपल्याला काय मिळणार आहे? कॉन्स्टंट. नाउ फॉर फायनल स्टेट साठी कसं कॅल्क्युलेट करायचं? तर फायनल प्रेशर इंटू फायनल व्हॉल्यूम, पुन्हा दोघांचा प्रोडक्ट काय मिळणार आहे? कॉन्स्टंट. ओके, मी नाही म्हणत आहोत. सो ग्रेट बॉयल्स म्हणत आहे त्यांच्या लॉ नुसार ते काय म्हणत आहे? प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. सो दिस इज इक्वेशन 1 अँड 2. आता पहा, पीआय इंटू बीआय कॉन्स्टंट, पीएफ इंटू बीएफ कॉन्स्टंट. पहा, दोन्ही इक्वेशनची राईट हँड साइड काय आहे? कॉन्स्टंट, म्हणजे इक्वल आहे. दोन इक्वेशनची जर राईट हँड साइड इक्वल असेल तर लेफ्ट हँड साइड आपोआपच इक्वल राहील. सो पीआय बीआय इज इक्वल टू पीएफ फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ओके, खतम गणित. नेक्स्ट, वर्क डन बाय अ सिस्टीम इज गिवन बाय. सिस्टीमने केलेलं वर्क याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ VI VF PdV. ओके, हा इंटिग्रेशनचा वर्क डनचा फॉर्म्युला आपण व्हिडिओ लेक्चर 2 मध्ये डिस्कस केला आहे. ओके, त्याची लिंक मी वर देणार आहोत. तर वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ VI VF P into dV. नाउ युजिंग आयडियल गॅस इक्वेशन, आपल्याकडे आयडियल गॅस इक्वेशन असते. PV इज इक्वल टू nRT. हे काय असते? आयडियल गॅस इक्वेशन. तर या आयडियल गॅस इक्वेशन वरून आपल्याला सिंपली P ची व्हॅल्यू अशी लिहिता येईल का? P इज इक्वल टू nRT अपॉन V. हाऊ? हा जो V आहे, हा जो काय आहे? V आहे. हा V इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. लेफ्ट हँड साइड मध्ये तो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. राईट हँड साइडला जर तो गेला तर डिवाइडिंग. नेक्स्ट, P ची व्हॅल्यू मिळाली nRT अपॉन V. सो ही P ची व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 3 मध्ये. P ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करा. इक्वेशन 3 बिकम्स W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ VI टू VF. P ची व्हॅल्यू आपण पुट करत आहोत. P ची व्हॅल्यू काय आहे रे बाबू? P ची व्हॅल्यू काय आहे? nRT अपॉन V इंटू dV. ओके, फर्स्ट क्लास. नाउ N, R आणि T सर्व व्हॅल्यूज काय आहे? कॉन्स्टंट. याला आपण इंटिग्रेशनला बाहेर काढलं. ओके, कारण की इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना कॉन्स्टंट व्हॅल्यू कन्सिडर करायच्या नसते. तर nRT याला काय काढलं आपण इंटिग्रेशनच्या बाहेर? तर शिल्लक करायला आपल्या इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन ऑफ VI टू VF शिल्लक करायला dV आणि अपॉन V. इंटिग्रेशन ऑफ dV अपॉन D. नेक्स्ट, इज इक्वल टू हा nRT जसा आहे तसा. ओके, नाउ इंटिग्रेशन ऑफ dV अपॉन D. तर तुम्हाला माहित असेल इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इट शुड बी log x. त्याच प्रकारे इंटिग्रेशन ऑफ dV अपॉन D इट शुड बी log ऑफ V. ओके, दिस इज कॉल्ड एज नॅचरल लॉग. याला नॅचरल लॉग म्हणायचं. तर नॅचरल लॉग ऑफ V. त्यानंतर लिमिट बाकी आहेत VI टू VF. तर लिमिट आपण मागे लिहित असतो VI टू VF. तर या स्टेप मध्ये तुम्हाला नॅचरल लॉग ऑफ V याचं लिमिट दिसून आली असेल VI आणि VF. VF ला म्हटलं जाईल अप्पर लिमिट आणि VI ला म्हटलं जाईल लोअर लिमिट. VI is a lower limit, VF is a upper limit. Now put lower limit and upper limit. आता lower limit and upper limit put करा. चलो, तर W इक्वल टू nRT जसा आहे तसा. ओके, nRT जसा आहे तसा. नॅचरल लॉग ऑफ V मध्ये एक वेळा पुट करायचा आहे अप्पर लिमिट काय आहे? VF. तर नॅचरल लॉग ऑफ VF, V च्या ठिकाणी आपण पुट केला VF. नाउ आता लोअर लिमिट पुट करायचं आहे. अप्पर तर पुट झालं बाबू, तू तर पुट झाला. आता मी पुट नाही होऊ का? कोण म्हणणार? लोअर लिमिट. तर अप्पर लिमिट पुट केलं, नॅचरल लॉग ऑफ VF पुट केला. त्यानंतर लोअर लिमिट पुट करायचं आहे. तर साइन द्यायचं असते मायनस. त्यानंतर मायनस साइन
इंटू लोअर लिमिट. तर लोअर लिमिट पुट केल्यावर नॅचरल लॉग ऑफ VI. ओके, झालं. आपण लिमिट पुट केलं. नाव NRT जसा आहे तसा, हा NRT ला आधीपासूनच आपण जसा आहे तसा ठेव चांगला, बरोबर आहे. NRT W इज इक्वल टू NRT. नाव लॉग ऑफ VF मायनस लॉग ऑफ VI. ही भानगड बरोबर समजून घ्या कशी आहे. कसं करायचं, नॅचरल लॉग ऑफ VF मायनस नॅचरल लॉग ऑफ VI. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला असते, लॉग ऑफ A मायनस लॉग B. हा फॉर्म्युला असतो आणि याचं सोल्युशन काय असेल, लॉग ऑफ A अपॉन B. त्याच प्रकारे लॉग ऑफ VF मायनस लॉग ऑफ VI काय बनणार, लॉग ऑफ VF अपॉन VI. ओके, दोघांचा काय होऊन जाईल, एक रेशो तयार होऊन जाईल. जसा A अपॉन B तयार झाला त्याच प्रकारे VF अपॉन V. सो आपल्याला मिळालं वर्क डनचं फायनल इक्वेशन. वर्क डन बाय द सिस्टम इज इक्वल टू N इंटू R इंटू T नॅचरल लॉग ऑफ VF अपॉन VI. ओके, सो दॅट इज द वर्क डन बाय द सिस्टम. नाव तुम्ही नोटीस केलं असेल या वाल्या प्रोसेस मध्ये, या आयसोथर्मल एक्सपान्शन प्रोसेस मध्ये आपल्याला जे वर्क डनचं इक्वेशन मिळालं आहे, ते पॉझिटिव्ह आहे. ओके, सो नेहमी लक्षात ठेवा एक्सपान्शन प्रोसेस मध्ये पॉझिटिव्ह वर्क डन केल्या जात असते बाय सिस्टीम. यस. नाव हीट ऍडेड टू सिस्टीम मध्ये ऍड झालेली हीट, त्याचं डेरिव्हेशन आपण कॅल्क्युलेट करू. नाव ऍज ही काय आहे, आयसोथर्मल प्रोसेस आहे. ऍज दिस इज द आयसोथर्मल प्रोसेस आहे. टेम्परेचर चेंज होणार नाही, टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, सो टेम्परेचर नेवर बी चेंज. टेम्परेचर चेंज होणार नाही. डेल्टा टी विल बी इक्वल टू 0. ओके, हे इथं आपण कुठेतरी लिहिलं होतं, डेल्टा टी इक्वल टू 0. सेम डेल्टा टी इक्वल टू 0 अँड डेल्टा यू विल ऑल्सो इक्वल टू 0. हाऊ, जर सिस्टीमचं टेम्परेचर चेंज होणार नाही, तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होणार नाही. ओके, जर सिस्टीमचं टेम्परेचर चेंज होणार नाही तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होणार नाही. सो डेल्टा यू विल बी ऑल्सो इक्वल टू 0. नाव युझिंग द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचा फर्स्ट लॉ आपल्याला सांगते की Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस W. ओके, आता ज्या काही व्हॅल्यूज आहेत सेम इथं पुट करा. Q ऍज इट इज. त्यानंतर डेल्टा यू ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. ओके, डेल्टा यू ची व्हॅल्यू 0 जर मी पुट केली तर हा एक मोठा 0 बनून जाईल, काय बनून जाईल, 0. देअरफॉर Q इज इक्वल टू W. हा काय राहील आपल्याकडे शिल्लक. Q इज इक्वल टू W काय राहील फायनली आपल्याकडे शिल्लक. तर Q इज इक्वल टू W. तर W चे इक्वेशन आपण आधीच फाइंड आउट केलं आहे. W इज इक्वल टू NRT नॅचरल लॉग ऑफ VF अपॉन VI. तर हेच इक्वेशन हीटचं बनून जाईल. जे इक्वेशन वर्क डनचं होतं तेच इक्वेशन आता हीटचं बनून जाईल. ओके, का बरं, कारण की हीट आणि वर्क डन या दोघांची काय आहे, व्हॅल्यू इक्वल आहे. नाव हीट इज इक्वल टू काय आहे, वर्क डन. हीट इज इक्वल टू काय आहे, वर्क डन. याच्यावरून एक गोष्ट समजली आपल्याला की जेवढी हीट काय झाली ट्रान्सफर झाली, पूर्णच्या पूर्ण हीट सिस्टीमने वर्क डन करण्यासाठी खर्च करून टाकली. ओके, जेवढी हीट सिस्टीम मध्ये काय झाली, ऍड झाली सिस्टीमने, तेवढी हीट पूर्णपणे वर्क डन करण्यामध्ये खर्च करून टाकली. बरोबर आहे. समजा मी घरून 4 पोळ्या जेवून आलो, तर मी काय करत आहो, मी असा ओरडून काय करत आहो, त्या 4 पोळ्यामुळे मिळालेली एनर्जी पूर्णपणे खर्च करत आहो इन अ वर्क डन. सो सेम हॅपन इन अ आयसोथर्मल एक्सपान्शन प्रोसेस. Okay, so this was a very simple and cute isothermal process. Okay, याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला सेम या प्रकारे लिहायचं. ओके, इट इज अन ऍक्सेप्टेबल आन्सर. ओके, हा व्हिडिओ मध्ये फक्त आपण एवढंच पाहूत आयसोथर्मल प्रोसेस. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत आयसोबॅरिक प्रोसेस. ओके, तोपर्यंत गुड बाय. जाता एक काम करा, या स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या.